पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 45. अभिवाचक जयंत ठोंबरे. फत्तेखानाला गनिमी कावा फारच झोंबला. एवढ्यात अशरफ खान आणि पराभवामुळे पळून आलेले शिरवळचे हाशम खानाच्या छावणीत येऊन पोहोचले. त्यांची ती हैराणगत पाहून खान थक्क झाला. बाळाजी हैबतरावासारखा प्रख्यात सरदार शिवाजींच्या पुंडांनी उघड उघड लढाईत मारला, फौजेची धुळधाण उडवली आणि सुभान मंगळचे ठाणे जिंकले हे ऐकून आधी चिडलेला खान भयंकर संतापला. त्याला असे झाले की आता शिवाजीचे काय करू. त्या संतापाच्या भरातच पुरंदरगडाकडे त्यांनी आपली भडकलेली नजर फेकली. भयंकर नामुष्की. एवढी प्रचंड फौज आणूनही अखेर पोरासुरांनी पराभव केला. खानाचा तिळपापड उडाला, पण समोरचा पुरंदर मात्र शांतपणे हसत होता. खानाने एकदम आपल्या फौजेला सज्ज राहण्याचा हुकूम सोडला. संतापामुळे खानाचा विवेक सुटला. शिवाजीचा फन्ना उडवण्यासाठी त्याची शमशेर म्यानातून बाहेर पडली. मुसेखान, अशरफ खान, मिनाद शेख, हसन शेख वगैरे सर्व सरदार आणि त्याचे सैनिक भराभरात तयार झाले. हत्तीवर हौदे चढले, निशाणे आणि नौबती तयार झाल्या. खानाने कूचाचा इशारा केला आणि फौज पुरंदराच्या रोखानं निघाली. बेलसर पासून पुरंदर फक्त 5 कोसावर. पुरंदराच्या रोखानं फत्तेखान चिडून दौडत सुटला. ती फौज रणघोष करीत मागोमाग दौडत सुटली. पुरंदरावर उत्साहाचा सागर महाराजांच्या भोवती नाचत होता. फत्तेखानावर घातलेली यशस्वी झडप आणि शिरवळचा घवघवीत विजय यामुळे महाराजांच्या सौंगड्यांना जास्त स्फुरण चढलं होतं. फत्तेखानाची फौज गडाच्या रोखानं दौडत येताना गडावरच्या टेहळेकरी मावळ्यांना दिसली. एकदम इशारतीच्या आरोळ्यांनी गड कोंदून गेला. गडबड, गर्दी, धावपळ सुरू झाली. तोफांची तोंडे फिरू लागली. हत्यारे पात्यारे घेऊन जो तो आपापल्या जागी मोर्चे साधू लागला. गोफणी सरसावल्या गेल्या. पुरंदरावर लगीनघाई उडाली. राजांच्या हुकुमावरून नौबत सुरू झाली. खान आला. तो जो जवळ येऊ लागला तो गडावरचे वातावरण तणावात चालले. खानाची फौज त्या प्रचंड पुरंदरगडच्या पाठ्याशी येऊन ठेपली आणि खानाने गडावर चढून जाण्याचा हुकूम दिला. आघाडीला मुसेखान होता. फौजेच्या डाव्या बगलेस बाबाजी नाईक निंबाळकर, उजव्या बगलेस मताजी घाडगे आणि पिछाडीस खासा फत्तेखान होता. ओरडत गरजत खानाचे लष्कर गड चढू लागले. फत्तेखानाच्या या लष्करात सुखवस्तू मंडळींचाच भरणा बराच होता. डोंगरावर राहोच, पण पायी सुद्धा जे फारसे कोणी फिरलेले नाहीत, वाहनांशिवाय हिंडायची ज्यांना जन्मात कधी सवय नाही, असे वीर केवळ हौसेखातर जणू या स्वारीमध्ये दाखल झालेले होते. आणि आता डोंगर चढण्याचा प्रसंग त्यांच्या भाळी आला होता. डोंगर चढणे म्हणजे केवढे कष्टाचे काम. त्यातून सह्याद्रीचा डोंगर आणि त्यातूनही पुरंदर. पावला पावलाला धाप लागत होती. आता हे वर जाणार, लढणार, गड जिंकणार आणि बंडखोर शिवाजीला. चढतानाच दम लागून त्यांचा जीव जायची वेळ आली होती आणि ही फौज वाटेल तिथून डोंगर चढत होती. हे असे खास स्वतःच्या इच्छेप्रमाणे खासगी वाटांनी सह्याद्रीचे डोंगर चढणे म्हणजे शुद्ध वेडेपणच. त्यात भयंकर हाल व्हायचे ठरलेलेच. खानाने पठाण लोक बरेच आणले होते. त्या सैन्याचे असेच हाल होत होते. गडावरती राजांची माकड फौज टपून बसली होती. खानाची फौज माऱ्याच्या टप्प्यात येईपर्यंत गडावरून काहीही प्रतिकार झाला नाही आणि गनिम टप्प्यात आला. गडावर राजांनी इशारत केली आणि मग काय सांगावी त्या खानाची दुर्दशा. गडावरून तोफांचा, बंदुकांचा आणि बाणांचा केवळ भडीमार सुरू झाला. तटावरून राजांच्या मावळ्यांनी खूप मोठमोठ्या आकाराचे धोंडे खाली ढकलून देण्यास प्रारंभ केला. ते धोंडे तटावरून निसटले की इतक्या वेगाने गडगडत सुटत की त्याला चुकवून बाजूला सरकणे सुद्धा शक्य नाही. आणि किती चुकवणार? 1, 2, 5, 25, 50 किती? धडाधड धडाधड सर्वच बाजूंनी हा दगडी पाठलाग सुरू झाला होता. खानाचे लोक भराभर धोंड्याखाली सापडून ठेचकाळून निघू लागले.
एक एक धोंडा एवढा मोठा उत्पात करी, तो तटावरून खाली निसटला की डोंगरावरती शांत पहुडलेल्या धोंड्यासही धडक देई. ती धडक बसताच तोही धोंड्या उड्या मारीत, माती उधळीत खानाच्या लोकांवर धावत सुटे. शिवाय मावळे गोफणी गरगर फिरवून सणाणून गोटे सोडित होते. खानाच्या फौजेचा हुरडा उडू लागला. आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी करे वठार दणाणून गेले. खानाच्या फौजेचा भयंकर संहार उडत होता. शिरवळला पराक्रम गाजवून आलेले भीमाजी वाघ, गोदाजी जगताप वगैरे वीर, खुद्द कावजी आणि बाजी जेधे, तसेच बाजी पासलकर वगैरे सर्वच लोक केवळ धुंद झाले होते. खानाच्या लोकांचा तर पार धीरच गळाला. एवढा अवघड डोंगर चढता चढता त्यांची छाताडे फुटायची वेळ आली होती आणि शिवाय वरून दगडांचा आणि आगीचा पाऊस पडत होता. सबंध डोंगरावर जिकडे तिकडे रक्तबंबाळ झालेली प्रेते पडत होती. पळसाची तांबडी फुलेच जणू सर्वत्र उधळली होती. आपल्या फौजेची केवळ दगडधोंड्याखाली ही मौत चाललेली पाहून मुसेखान म्हणाला, ये गजब है, पत्थरों की बौछार नहीं, इन पत्थरों से हमारे कितने बहादुर मारे गए. ये कोहस्तानी लड़का शिवाजी हम जैसे सुरमा बहादुरों को हराता है. हम बहादुर है, हमारी शमशीर की ताकत दुनिया को मालूम है. लानत है कि हम भागकर लौट जाए. किले पर नजर रखो, वो जरूर कामयाब होंगे जो डट कर खड़े रहेंगे. आणि ईर्षेने मुसेखान, शेख मिनाद, रतन, बाबाजी नाईक आणि मताजी घाडगे हे नेट धरून वर चढू लागले. त्यामुळे फतेखानाचे लष्करही चढू लागले. तेव्हा राजांनी गडाचा दरवाजा उघडून आपली फौज फतेखानी फौजेवर सोडली आणि मग गडाच्या डोंगरावरच लढाई कडाडू लागली. भैरोजी चोराची, मिनाद शेख आणि रतन शेख या दोघांची झुंज जंपली. गोदाजी जगतापने खुद्द मुसेखानलाच गाठलं. असेच एकमेकांशी एक एक दोघे लढू लागले. गडावरून रक्त वाहू लागले. लाल लाल फुले वाऱ्याने हलतायत असा भास होऊ लागला. लढता लढता गोदाजी जगतापने मुसेखानच्या छाताडात काचकन भाला खुपसला. पण तो बहादूर मुसेखानही असा जबरवीर्याचा मर्द होता की त्यांनी दोन्ही हाताने आपल्या छातीत घुसलेला भाला उपसला आणि संतापाने त्याने दात ओठ खाऊन त्या भाल्याचे 2 तुकडे करून टाकले. त्याने तलवारीने गोदाजींशी भयंकर युद्ध मांडले. कुऱ्हाडीच्या घावासारखे दणादण घाव एकमेकांच्या ढालीवर आदळत होते. राजांचे सर्वच सवंगडी पराक्रमाची शर्थ करीत होते. एवढ्यात गोदाजी जगतापने मुसेखानच्या खांद्यावर इतका भयंकर घाव घातला की खांद्यापासून पोटापर्यंत खानाची फाकळी उडाली. मुसेखान पडला. मुसेखानानं मात्र शौर्याची कमाल केली आणि फतेखानाच्या फौजेचा धीर सुटला. सरदारच पळत सुटले. खुद्द फतेखानही पळत सुटला. त्याच्या मागोमाग त्याची फौज पळत निघाली आणि मग त्याच्या पाठलागावर भीमाजी वाघ, कावजी, बाजी, बाळाजी आणि शेकडो मावळे ओरडत निघाले. मधमाशांचे मोहोळ फुटले जसे आणि खानाच्या फौजेवर त्यांनी झडप घातली. मराठे हर्षभराने तलवारी ढाली उंचावून ओरडतायत. महाराज प्रसन्न आणि स्वाभिमानी मुद्रेने आपल्या अतुल पराक्रमी सौंगड्यांकडे पाहत आहेत आणि पळपुटा खान धूळ उडवीत पळतोय असं दृश्य पुरंदरगडाखाली दिसत होतं. आता धावपळ आणि धावता धावता चकमकी झडू लागल्या. महाराजांच्या लोकांनी अत्यंत चिवटपणानं, आत्मविश्वासानं आणि कमालीच्या दिलावरीनं आपल्या अनेक पट मोठ्या फौजेला लोळवलं होतं. खानाचे मूठभर लोक फक्त जिवंत गेले. फतेखान आपले धुळीने माखलेले हे तोंड खाली घालून विजापुराकडे पळत सुटला. लढाईचे सेनापतित्व राजांकडे होते. फतेखानचा जंगी पराभव झाला आणि तरीही पळत्या शत्रूंचा पाठलाग मराठे करीतच होते. पुरंदरापासून मोकळ्या मैदानावर पाठलाग पांगत गेला आणि बाजी पासलकर आणि कावजी मल्हार खासनीस धावत्या शत्रूंच्या मागे लागले होते. सासवड पर्यंत झटापट गेली आणि बाजी पासलकरांची सासवड जवळ गनिमांची हातघाई जुंपली. कावजी मल्हारही त्यात होता आणि घात झाला. बाजी पासलकर ठार झाले. खानाविरुद्ध एवढी मोठी विजयश्री मिळाली, पण अगदी शेवटच्या घटकेनं हे काजळाचं गालबोट लागलं. दुष्ट लागू नये म्हणूनच का बाजी पासलकर पडले? शिवाजी राजांना अतिशय दुःख झालं. पाठीशी उभा असलेला त्यांचा बळीरामच गेला.
राजांवर अगदी आरंभापासून सावली धरणारा हा विशाल वटवृक्ष आकस्मिकपणे कोसळला. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 45 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 94-222-55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल ID आहे imagead27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.